महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे, तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे। आजोबा नातू एकाच वेळी खासदार होणार का, याकडे लक्ष लागले आहे। राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडीकडे सध्या एकूण 46 आमदारांचे संख्याबळ आहे। एका जागेसाठी 36 आमदारांची आवश्यकता असल्याने मवियाकडून एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। मात्र अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी आघाडीत झाल्याचे बोललं जात आहे। दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे जर दोघांनाही उमेदवारी मिळाली तर पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू एकाच वेळी राज्यसभेत खासदार म्हणून विराजमान होऊ शकतात। मात्र अद्याप महाविकास आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाहीये। काँग्रेसकडूनही आपला दावा कायम असल्याचे संकेत आहेत। त्यामुळे अंतिम निर्णय काय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।